महिलांना एसटीच्या भाड्यात 50% सवलत दिल्यानंतर प्रवासी वाढले आणि एसटीचे उत्पन्न वाढले असे सांगणारे सरकार निवडणूक होताच एसटी तोट्यात असल्याचे सांगून भरमसाठ दरवाढ करते। ही गरीब जनतेची लूट आहे अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। एसटी ही महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी आहे। गरीब मजूर महिला कामगारांसाठी एसटी असताना त्यांना वेठीस धरणे योग्य नाही, त्यामुळे एसटी दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली। नागपूर येथे आज पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की एसटी मध्ये भ्रष्टाचार होत आहे। भाडेवाढ एसटी ही गोरगरीब सामान्य माणसाची सेवा आहे। इथे कामगार, मजदूर, गरगडी, अत्यंत गरीब माणूस, त्यासाठी ती सेवा आहे। आता अलीकडे एसटीचा वापर करतो कोण? ग्रामीण भागातील एसटी म्हणजे ही रक्तवाहिनी सारखं काम करते। इथे नफा तोटा बघण्याची गरज नाही। मग लाडकी बहिणाची योजना आणल्यानंतर एसटी नफ्यात होती, मग आता तोट्यात कशी गेली? तर लाडकी बहीण गुणाळली का? अर्ध्यावर आणली का? आणि विशेष म्हणजे एसटी मध्ये झालेला भ्रष्टाचार। काल परवा ज्या बसेस रेंटनी घेण्याचा निर्णय होता तो रद्द केला गेला। एसटी महामंडळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला होता। त्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं कामच सरकार करत आहे आणि म्हणूनच हा तोटा सुद्धा वाढतोय। मला स्पष्टपणे सरकारकडे मागणी करायची आहे, अशा पद्धतीनं जी दरवाढ केली गेली ती गरीब माणसाची लूट आहे। गरीब माणसाला वेठीस धरणं आहे। गरीब माणसाच्याकडे हे सरकार तुच्छतेनं पाहते आहे। अरे दरोडा टाकायचा तर मोठ्यावर टाका, वाढवायचं टॅक्स तर मोठ्यावर वाढवा, पण त्या गरीबाची सेवा त्यामध्ये हे 15% जी वाढ करून त्याच्या खिशाला अगोदरच भोकं पडली आहे आणि परत त्याच्या खिशामध्ये हात घालून काढण्याचा जो प्रयत्न आहे हा निषेधार्ह आहे। याचा आम्ही निषेध करतो। या बेईमान सरकारकडून दुसरी अपेक्षा ठेवणं उचित नाही, पण किमान गरिबासाठी तरी थोडी सद्बुद्धी यांना द्यावी अशी ईश्वराला सुद्धा प्रार्थना करतो।